खबरदार आत गेलीस तर. हे बघा सीताई, मी काहीच मुद्दामून केलं नाहीये. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. माझ्या मुलाची ही अवस्था असताना तू माझ्याकडून विश्वासाची अपेक्षा करतेस? हे बघ शिवा, आशू आणि तू दोन वेगळी माणसं आहात, वेगळ्या पद्धतीने वाढली आहात. तुला हे सगळं सहन होत असेल, पण त्याला नाही होत. तळहाताच्या फोडासारखं जपलंय मी त्याला. एखाद्या गोष्टीचा तुला त्रास होणार नाही, पण त्याला होतो. आणि तोच होतोय आत्ता, काल गच्चीत झोपल्याचा. तू या ज्या काय उचापत्या करत असतेस ना, ते सगळं ठीकच आहे, त्याला काही यश येणार नाहीच आहे. पण आज तू हेही सिद्ध केलंस की तू माझ्या मुलासाठी योग्य जोडीदार पण नाहीयेस. आणि त्यामुळे त्याला होणारा हा जो त्रास आहे ना, तो थांबवायचा आहे मला. तुला या घरातून काढून टाकून मी तो कायमचा थांबवणार आहे. अगं आई, आता मला पण थोडं थोडं शिकलं पाहिजे ना. ते खरंय ग, पण चक्कच किचन मध्ये येऊन काहीतरी बनवतेस. हा आहे माझा सँडविच आणि ही रेसिपी तुझ्या रेसिपीपेक्षा वेगळी आहे. हे ठीक आहे, पण तू एकटीसाठीच बनवतेस ना, मग एवढं का? अगं नाही, एकटीसाठी नाही. मी आणि रॉकी अभ्यास करत होतो ना, तर आम्हा दोघांना खूप भूक लागली, म्हणून मग आले मी इथे बनवायला. अगं कोणाला तरी सांगायचं होतंस, तू अभ्यासावरून का उठलीस? ते मी म्हटलं की तू काकू तुम्ही दोघे खूप बिझी असतात ना, तर एवढी कामं असतात तुमच्या मागे. प्लस आता दादाला पण बरं नाहीये, तर तुम्ही दोघे खूप असं बिझी चाललात, म्हणून मीच केलं. बाय द वे, कसा आहे दादा आता? बरं आहे, आता ताप खाली आलाय, होईल बरं. चला, झालंय माझं सँडविच रेडी. चला आई, येते मी. तो रॉकी ग, तिला शिकवायला येतोय तो मुलगा. ते ना मला थोडं रिस्की वाटतंय. बघ ना, ते आता सेम वयाचे आहेत आणि या वयात अट्रॅक्शन होऊच शकतं ना. काय काय द्यायचंय? किती हट्टी आहेस ग तू. तुला एकदा सांगितलं होतं ना सूपच बनव म्हणून. मग काय गरज होती हा आगाऊपणा करायची? तुझ्या ह्याच आगाऊपणामुळे ना आई तुला या घरची सून म्हणून कधीच ऍक्सेप्ट करणार नाही. पण सूप देतेच आहे की मी. काढ्याने अजून त्याला बरं वाटेल. आधी स्वतःच आजारी पडायचं, मग काळजी असल्याची नाटकं करायची. आणि याच्यावर उपाय कोणते? तर हे असले वस्तीतले. वस्तीतला असला ना तरी जालिम उपाय. त्याला बरं नाही ना वाटलं तर मग बघा. दे इकडे. तुम्ही द्याल का? ठीक आहे, द्या. तू जेवढी आशूची काळजी दाखवतेस ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मला माझ्या भावाची काळजी. कळलं? जा आता, ते निघ. तुझ्या वस्तीतले उपाय तुझ्याकडेच ठेवायचे. शिवा, काय झालं? तू इथे एकटीच उभी आहेस? नाही,
काही नाही. बरं जिजू कसे आहेत आता? बरे आहेत. शिवा शिवा काय झालं? सांगितलं ना काय, काहीच नाही झालं. हे बघ, मी ना तुझा चेहरा बघून ओळखू शकतो. काही नाही. बरं ठीक आहे, तुला आता नसेल सांगायचं तर नको सांगू. जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा सांग. असं नाहीये रॉकी. हे काय शिवा? अगं हे असं का वागतायत? नाही नाही, यात तुझी काहीच चूक नाहीये. हे उगाच तुला दोष देतात. तसं नाहीये मग अगदी. कसं आहे शिवा? तू ना नेहमी चांगली होऊन सगळं तुझ्या अंगावर घेतेस.